सोबतच जो राजकीय तवा आहे तो सुद्धा तापण्याची शक्यता? नाही, नक्कीच शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब हे साधारणतः एक अर्ध्या 1 तासात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात येणार आहेत आणि त्यामुळे आमच्या देखील सगळ्या आमदारांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. शेवटी पक्षप्रमुख आल्यानंतर आता निवडणुकीच्या पूर्वीचं हे अधिवेशन आहे आणि त्यामुळे ते काय मार्गदर्शन करतात याची आम्हाला देखील उत्सुकता आहे. तुम्ही मुंबईचे आमदार आहात, बँड्राचे आमदार आहात आणि बरीच विकास कामं त्या ठिकाणी सुद्धा सुरू झालेली आहेत. काही लक्षवेधी तुमच्याकडून पण मांडण्यात येणार आहेत? हो, मला सुद्धा अनेक विषयांवर बोलायचं आहे. खरं तर कालसुद्धा आम्ही खूप वेळ थांबलेलो आणि पण बोलण्याची पाहिजे तशी आम्हाला संधी मिळाली नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. त्यामुळे अधिवेशन मोठं असतं तर विस्तृत बोलता आलं असतं. पण माझ्याकडे आज शेवटी गव्हर्नमेंट कॉलनीच्या लोकांचा पक्क्या घराचा विषय आहे, त्याची लक्षवेधी मला मांडायची आहे. सरकारचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. वेगवेगळे SRA जे प्रोजेक्ट अडकलेत त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. भारतनगरचा म्हाडाचा अजून प्रोजेक्ट किक ऑफ होत नाही त्याबद्दल बोलायचं आहे. अनेक विषयांवर बोलायचं आहे. पण वेळ कमी असल्या कारणानं, अधिवेशनसुद्धा छोटं असल्या कारणानं जशी संधी मिळते तसे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. अंबादास दानवे यांनी जो व्हिडिओ कॅश बॉम्ब टाकला होता महेंद्र दळवींवर, महेंद्र दळवींनी आता अंबादास दानवे यांना नोटीस बजावली आहे. ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे. ॲक्च्युली नोटीस बजावली आहे ते. माझी ही अपेक्षा आहे की नोटिसीच्या पुढे जाऊन ते कोर्टात सुद्धा मानधनी त्याच्यावर दाखल करतील. कारण एकदा मानधनीचा तुम्ही खटला दाखल केल्यानंतर हे सगळं तुम्हाला कोर्टासमोर बोलावं लागतं आणि मग तो व्हिडिओ खरा आहे की खोटा हे कोर्ट तपासतं. त्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे की त्यांनी नोटीस पाठवली आहे. आता हे पाहायचं आहे की खरंच ते खटला टाकतात का. महेंद्र दळवींच्या अडचणी वाढतील असं म्हणावं? आता अडचणी अजून वाढण्यासारखं काय. मला वाटतं कसं आहे की आज शेवटी मीडिया काय दाखवते किंवा आम्ही काय बोलतो याही पलीकडे जाऊन आता जनतेने ठरवायचं आहे. आम्ही इतके दिवस हे ओरडत होतो, आम्ही सांगत होतो, आता त्याचे व्हिडिओ समोर यायला लागलेत. आता त्या मतदारसंघातील जनतेने ठरवायचं आहे की आपल्याला असे लोकप्रतिनिधी पाहिजेत की बाबा स्वच्छ प्रतिमेचे चांगले लोकप्रतिनिधी पाहिजेत. तर ते जनता मला वाटतं सुज्ञ आहे, ते ठरवते. महायुतीचा निवडणुकीचा फॉर्म्युला ठरलाय तसा महाविकास आघाडीचा सुद्धा महानगरपालिकेसाठी काही फॉर्म्युला ठरणार आहे? कुठला मला महायुतीचा ठरलेला मला माहिती. एकत्र लढणार असं म्हणतात आणि मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहे. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला हे वरिष्ठ नेते ठरवतील. पण एक मात्र मी तुम्हाला नक्की सांगतो की आम्ही जे काय आमदार आहोत आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये चांगला समन्वय आहे आणि त्यामुळे ज्या काही स्थानिक संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये जिथे जिथे शक्य असेल तिकडे महाविकास आघाडीने एकत्र लढावं अशी आमची सगळ्यांचीच भूमिका आहे. आता ते प्रत्येक ठिकाणी शक्य होईल नाही होईल मला वाटतं हा निर्णय प्रत्येक तिन्ही पक्षाचे जे वरिष्ठ नेते ते घेतील, ते आम्ही नाही घेऊ शकत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता वाटते का? कारण नितेश राणे वारंवार टीका करतायत की जेव्हा जेव्हा हिंदुत्वाचा मुद्दा समोर येतो उद्धव ठाकरे हे मागे सरतात आणि हिंदुत्व विरोधी भूमिका घेतात आणि जिहादी हिंदुत्व आहे त्यांचं. काय म्हणतात ते मला खरं सांगू का, 240 आमदार असलेलं हे सरकार आहे. अशी अपेक्षा होती की म्हणजे अनेक वेळेला युतीचं सरकार असलं किंवा छोट्या मेजॉरिटीचं सरकार असेल की अनेक निर्णय घ्यायला कठीण होतात. मोठ्या मेजॉरिटीचं सरकार असताना तुम्ही सहज निर्णय घेऊ शकता. त्यामुळे विकासाचे धाडसी निर्णय हे सरकार घेईल अशी अपेक्षा होती. पण परत एकदा तेच हिंदू मुस्लिम मराठी अमराठी याच्या पलीकडे जाऊन यांच्याकडे काही बोलण्यासारखं आहे का? आज तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना का तुम्ही विकासाचं बोलत नाही आहात? आम्ही 2012 2017 2 निवडणुका जिंकलो. आमचं दोन्ही वेळचं कॅम्पेन होतं, करून दाखवलं. केलेली कामं आम्ही दाखवली, मतं मागितली. 2017ला पुन्हा करून दाखवलं, हे आम्ही कॅम्पेन आणलं. यावेळचं कॅम्पेन जे काय असेल ते उद्धवसाहेब सांगतीलच. पण आम्ही कामाच्या जोरावर मतं मागितली, मुंबईकरांनी आम्हाला दिली सुद्धा. तुम्ही का नाही कामाच्या जोरावर मतं मागत? प्रत्येक वेळी हिंदू मुस्लिम बंद कराय धंदे. काय करायचं हे करून? लोकांना पण आता इंटरेस्ट उरला नाही रोज हिंदू मुस्लिम ऐकून. झाडं कापायला गेले तरी हिंदू मुस्लिम काढतात. काय संबंध आहे का या गोष्टींचा? मंत्री झालेल्या माणसांनी असं वागणं मला वाटतं त्यांनी कधीतरी आरशात पाहावं आणि विचार करावं की आपण करतोय ते योग्य आहे का. नक्की. प्रताप सरनाईक यांनी पण उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. म्हणतात की घरात बसण्यापेक्षा त्यांनी अधिवेशनामध्ये यायला पाहिजे होतं. पहिल्याच दिवसापासून त्यांनी सक्रिय राहायला पाहिजे होतं. मला वाटतं की या सगळ्यांनीच हे जे कोण शिंदे सेनेचे आमदार आहेत ह्यांनी कधीतरी हा विचार करावा. एवढ्या तुम्ही आत्ता तुमचे जे काही बॉस आहेत त्यांना खुश करायला उद्धव साहेबांवर टीका करता. तुमच्या आयुष्यातला पहिला विधानसभेचा AB फॉर्म त्या माणसामुळे तुम्हाला मिळाला आहे. आज तुम्ही जे जॅकेटं घालून फिरता ना आणि जे महागडे बूट आणि महागड्या गाड्यांमध्ये फिरता ना, ही सगळी उद्धव साहेबांची कृपा आहे. त्यामुळे एवढं निर्लज्जसारखं बोलू नये, ते शोभत नाही या लोकांना. बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.